बरं लक्ष द्या, 10वीचं आपण प्रश्नपत्रिका जी आहे ई बालभारती या वेबसाईट वरती प्रश्नपत्रिका जी बोर्डाने अपलोड केलेली आहे ती प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. तर त्या प्रश्नपत्रिकेमधला पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 मधला पहिला, सॉरी एक मधला ए आणि बी हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते कशावर आधारित आहेत तर 9वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित आहे. मागच्या वर्षी जो आपण 9वीला अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती आधारित त्याच्या बेसिक कन्सेप्ट वरती हे प्रश्न विचारले जाते. आता पहिला प्रश्न आहे ए मधला की बिंदू एम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 14 तर AM बरोबर किती. पहा, समजा आपल्याकडे हा बिंदू M जो आहे तो AB चा मध्यबिंदू आहे. समजा AB रेषाखंड आहे, त्याचा मध्यबिंदू आहे M. मध्यबिंदू काय करतो, एखाद्या रेषाखंडाचे दोन समान भागात विभाजन करतो. आता याच्यामध्ये AB दिलाय 14. आता संपूर्ण AB ची जी लांबी आहे ती आपल्याकडे समजा 14 आहे, तर AM किती, 7 असणार आहे, निम्मे असणार आहे डायरेक्टली. फक्त आपण लिहायचं की बाबा बिंदू M हा AB चा मध्यबिंदू आहे. M इज मिड पॉइंट ऑफ AB. ठीक आहे, मध्यबिंदू आहे. इंग्लिश मध्ये असं लिहू शकतो M इज मिड पॉइंट ऑफ AB. म्हणून आपण लिहिणार की बाबा AM बरोबर AM काढायचं आहे. AM काय असणार आहे, AB च्या अर्धे असणार आहे, निम्मे असणार आहे 1/2 इंटू AB. आता 1/2 इंटू AB किती आहे आपल्याकडे 14 आहे बरोबर. मग आता बे के बे 7 × 14 AM बरोबर किती 7. आता इथे एकक लिहा किंवा युनिट लिहा आणि उत्तर जे आहे त्या उत्तराला चौकट करा. 1 मार्कांसाठी प्रश्न आहे पहिला. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे आकृतीचे निरीक्षण करायला सांगितलंय आणि आकृतीचे निरीक्षण करून आंतरकोनांची जोडी द्यायची. आता अंतर म्हणजे आतले कोन, इथे हे दोघं जण आंतरकोन आहे C आणि F ही आंतरकोनांची जोडी आणि पलीकडे D आणि E ही आंतरकोनांची जोडी आहे. आपल्याला एकच लिहायला सांगितलं, तुम्ही 2 लिहू शकता. तर इथं जागा कमी, मी काय लिहितो बघा C आणि F. इथं C व F किंवा तुम्ही लिहू शकता D व E ही काय आंतरकोनांच्या 2 जोड्या आहेत. दोघांपैकी एकच कुठली तरी लिहू शकता किंवा दोन्ही लिहिल्या तरी चालते. पुढचा प्रश्न आहे त्रिकोण ABC समोर त्रिकोण XYZ. तर हे बॉक्स भरायचे. आता समोर त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून AB छेद XY तर YZ जो आहे तर वरती कोण असणार आहे, काय छेद YZ, BC छेद YZ आणि त्याच्यानंतर AC छेद XZ. फक्त समोर त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता इथं आकृतीवरून sin थीटाची किंमत काढायची. आपल्याकडे sin थीटाचं सूत्र काय असतं बाबा, थीटा कोनासमोरील बाजू भागिले काजू काय भागिले कर्ण. काजू बिजू नका करू. हा कोनासमोरची बाजू कोण, हा थीटा आहे. कोण आहे त्याच्या समोर AB, कोबी नाही AB भागिले कर्ण कोण आहे AC कर्ण आहे. आता AB किती 3 आहे आणि कर्ण AC किती 5 आहे, 3/5. ओके झालं. आता एक साक्षाचे समीकरण इथं हा एक राहिला बघा चौथा प्रश्न की त्रिकोण कोण ARP काढा 115चा आणि तो बघा. आता तुम्हाला कोण कुठलाही काढू शकतो ना 115चा, म्हणजे काय कुठला कोण सांगितलं 115चा ARP. मग इथं काय करू RP काढू आणि इथून 115 मापाचा असा आपण कोण काढणार 115 अंश. ओके. आता याचा कोण दुभागा म्हणजे कोण दुभाजक अशा प्रकारे R वर कंपासचं टोक ठेवून इथं A पॉइंट नाव द्या. R वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा. आता हे 2 पॉइंट मिळाले, ठराविक अंतर घेऊन इकडे एक कंस मारायचा, तेवढंच अंतर घेऊन या पॉइंट मधून दुसरा कंस मारायचा आणि हे दोन्ही सुद्धा जोडायचे. सोपा प्रश्न आहे कोण दुभाजक काढणे. आता हा चौथा प्रश्न, 6वा प्रश्न आहे की x अक्षाचे समीकरण काय येणार, y बरोबर 0. x अक्षाचे समीकरण y बरोबर 0. कळालं, एवढंच उत्तर याचं. आणि y अक्षाचे समीकरण विचारले असते x बरोबर 0 किंवा आरंभ बिंदूचे निर्देशक हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग आरंभ बिंदूचे निर्देशक 0 आणि 0 असं लिहू शकतो आपण. ओके. प्रश्न आहे पहिला प्रश्न एक मधला A जो आहे तो 4 मार्कांसाठी, सगळे 1 मार्काचे प्रश्न विचारतात. आणि हा जो B आहे या B मध्ये कोणतेही 2 प्रश्न विचारले जातात. कोणतेही 2 लिहा. या 3 प्रश्नांमधले कोणतेही 2 सोडवायचे.
4 मार्क असतात, एका प्रश्नाला 2 मार्क. पहिला प्रश्न, एका गोलाची त्रिज्या म्हणजे r बरोबर किती 14 सेंटीमीटर आहे, तर गोलाचे एकूण पृष्ठफळ काढा. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द स्फेअर. आता गोलाचे एकूण पृष्ठफळ, गोलाचे एकूण पृष्ठफळ त्यालाच आपण म्हणू शकतो टोटल सरफेस एरिया ऑफ द स्फेअर. त्याचं सूत्र काय आहे, 4 पाय r चा वर्ग. हे सूत्र माहिती पाहिजे. गोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 4 पाय r वर्ग. 4 गुणिले पायची किंमत 22/7, r चा वर्ग म्हणजे r ची किंमत 14 आहे, 14 चा वर्ग 14 गुणिले 14, 7 1 7, 7 2 14. आता बघा 22 चौक 88 गुणिले 14 दुने 28. आता आपण काय करू, या दोघांचा गुणाकार करू. 88 गुणिले 28, ठीक आहे. 28 गुणिले 88 या दोघांचा गुणाकार. ओके बघा 88 64, 4 आले 6, 8 दुने 16, 6 22, 0. 88 64 चे 4, 4 आले 6, 8 दुने 16, 6 22, 4 8 4 2, सॉरी 4 6 4 म्हणजे 2464, बरोबर का? 2464. आता त्रिज्या सेमी मध्ये, मग त्याचे एकूण पृष्ठफळ लिहायचं सेमीचा वर्ग किंवा चौसेमी लिहायचं. ओके, एकूण पृष्ठफळ घनफळ असतं तर सेमीचा घन केला असतं. लक्षात आलं? पुढचा दुसरा प्रश्न आहे, पी केंद्र असलेल्या वर्तुळात त्रिज्या 10 सेमी आहे. त्रिज्या म्हणजे समजा आपण या पीबी ला जोडू, ही पीबी ची त्रिज्या ती किती होती, 10 सेमी आहे. जीवा AB चे केंद्रापासून अंतर, ही जीवा AB तिचं या केंद्रापासूनचं अंतर, समजा या बिंदूला आपण n नाव देऊ, PM, ते किती आहे 6 सेमी आहे. तर AB ची लांबी काढा. AB ची लांबी काढायची, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, म्हणजे इथं 2 समान भाग. मग AB काढण्याच्या अगोदर MB काढायची, मग जेवढी MB येईल MB च्या दुप्पट AB असणार. ओके, आता याच्यामध्ये काटकोन त्रिकोण PMB मध्ये आपण इथे लिहायचं काटकोन त्रिकोण PMB मध्ये. या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय करायचंय की पायथागोरसचं प्रमेय आपण वापरणार. PB चा वर्ग बरोबर PM वर्ग अधिक MB चा वर्ग. ओके, PB चा वर्ग बरोबर PM चा वर्ग अधिक MB चा वर्ग. ओके, हे पायथागोरसचं प्रमेय. आता याच्यामध्ये PB किती दिलाय, 10 दिलाय, म्हणून इथे लिहिलं 10, 10 चा वर्ग. PM किती दिले, 6 दिले, म्हणून इथे लिहायचं 6 चा वर्ग अधिक MB. ओके, कारण जेवढी MB असेल तिच्या डबल AB असणार आहे. 10 चा वर्ग 100, 6 चा वर्ग 36 अधिक MB चा वर्ग. आता 36 अधिक आहेत, इकडे आले वजा 36 आहे. ओके, म्हणून लिहिणार 100 वजा 36 बरोबर MB चा वर्ग. म्हणून आपल्याकडे MB चा वर्ग बरोबर 64. 100 मधून 36 गेले 64, आणि म्हणून आपण MB बरोबर किती आहे, 64 चा वर्गमूळ 8. आता MB बरोबर 8 सेंटीमीटर आहे, पण आपल्याला काय काढायचं, AB काढायचं. मग ते AB काढण्याच्या अगोदर इथं लिहायचं की केंद्रातून जिभेवर काढलेला लंब जिभेला दुभागतो, म्हणून AB बरोबर 2 MB. ओके, 2 MB, 2 गुणिले MB किती आहे, 8, म्हणजे 8 दुने किती 16 सेमी. इथं सेंटीमीटर मध्ये लिहायचं, कारण आपल्याला बाकीची माप सेमी मध्ये आहे, म्हणून AB बरोबर 16 सेमी. हे एकक लिहिणं गरजेचं आहे. कधी कधी जर तुम्हाला जास्त मार्क मिळत असतील, 40 पैकी 38, 39 किंवा 40, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी चेक करतात, आणि जर नसेल लिहिलं तर तिथं अर्धा एखादा मार्ग कट करून टाकतात. आता इथं चौकोन LMNP हा समांतर भुज चौकोन आहे. तर ह्या गाळ्याला जागा किंवा हे बॉक्स भरायचं, त्याच्यासाठी समांतर भुज चौकोनाची 2 वैशिष्ट्य, 2 ते 3 गुणधर्म जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. पहिला गुणधर्म काय, समोरासमोरील बाजू एकरूप असतात, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. समोरासमोरील कोन एकरूप असतात, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि लगतचे कोन पूरक असतात, ऍडजस्टिंग अँगल्स आर सप्लिमेंटरी, किंवा त्यांची बेरीज 180 अंश असते. आता MN किती, PL 3 आहे, तर MN किती झालं, 3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर LM जर 7 आहे तर PM किती झालं, 7 सेंटीमीटर. तर याचा अपोजिट साइड कंसात दिलं तरी चालेल. आता अँगल M, अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट, समोरासमोरील कोन एकरूप असतात. हा 70 तर M पण किती 70, इथं अंश करा.
त्याच्यानंतर n चं माप, लगतचे कोण आहे, लगतच्या कोणांची बेरीज 180 अंश असते, मग 180 मधून 70 गेला, हा किती राहिला 110 अंश. ठीक आहे. प्रश्न दुसरा बी जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून आपल्याला उत्तरे द्यायची. पहिला प्रश्न आहे दोन समरूप त्रिकोणांचा. जर दोन त्रिकोण समरूप असते आणि त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिले तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती. आता एक लक्षात गोष्ट ठेवायची, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असते. काय असतं, बाजूंचा वर्ग, बाजूंच्या वर्गांचा गुणोत्तर कुठे आहे, म्हणजे 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग 49, म्हणजे 25 49 कुठे इथं ए मध्ये, म्हणून आपलं इथं ए आला. ठीक आहे. आता r त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ. आता अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र माहिती पाहिजे, ते सूत्र इथे आहे 3 पाय r वर्ग, हे भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ. जर अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ विचारलं असतं तर हे सूत्र असतं, अर्धगोलाच्या सपाट पृष्ठांचे पृष्ठफळ असतं तर हे असतं, आणि गोलाचे एकूण पृष्ठफळ असतं तर हे असतं. आता काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे काय असतो, कर्णाचा वर्ग असतो. मग कर्ण वर्ग जर का 169 असेल तर कर्ण किती, 169चं वर्गमूळ 13. एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना, दोन वर्तुळ आहेत जी एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात, तर त्यांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील. आता दोन वर्तुळ आहेत बाहेरून स्पर्श करणार, हे एक आहे आणि दुसरे बाहेरून स्पर्श करणार, किती स्पर्शिका काढणार आपण, एकच स्पर्शिका काढू शकतो, सामायिक स्पर्शिका एकच काढू शकतो. ठीक आहे. आता प्रश्न दुसऱ्यातला बी, त्याच्यात 3 प्रश्न असतात, 3 पैकी 2 लिहायचे असतात. हा पहिला प्रश्नात ही आकृती आहे, याच्यात BC 4 दिलंय, AD 8 दिलंय, तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ABC आणि ADB. आता वरचा त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण ABC अपॉन एरिया ऑफ त्रिकोण AD आणि B. ओके. आता या दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे, दोघांचा विचार करता AB पाया जो आहे तो दोघांमध्ये समान आहे. मग दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येतं, उंची भागिले उंची. म्हणजे ABC ची उंची काय बाबा BC भागिले ADB ची उंची काय AD म्हणणार आपण, BC भागिले AD. कारण इथं कंसात देणार समरूप त्रिकोण, सॉरी दोन समान उंचीचे समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण. कारण पाया समान होता म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर आलं उंचीच्या प्रमाणात. आता BC किती आहे 4 आणि भागिले AD किती 8. आता भाग लावा, 4 1 4 4 2 8, तर 102 हे गुणोत्तर येईल. हे पहा, हा जो प्रश्न आहे, आता प्रश्न दुसऱ्यातला बी जो आहे, बी मधला दुसरा प्रश्न काय आहे की 16 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. इथं आकृती दिलेली नाहीये, ती आकृती आपण काढायची. त्याला काही नाव द्या, चौरसाला ABCD. बाजू किती 16 सेमी, चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात म्हणून इथं सगळ्या बाजू 16 सेमीच्या असणार आहे. हा AC कर्ण काढायचा आहे आपल्याला. आता चौरसाचे सगळे कोण काटकोन असतात म्हणून कोण B सुद्धा 90 मापाचा झाला, D पण 90 मापाचा. आपल्याला कर्ण काढायचा AC. मग त्यासाठी आपण काय करणार बाबा, काटकोन त्रिकोण ABC मध्ये, किंवा पहिले लिहायचं चौकोन ABCD हा चौरस आहे आणि म्हणून काटकोन त्रिकोण ABC मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी पागोप्र लिहिलं, तसं तुम्ही पेपरला करू नका. आता इथं कर्ण कोण आहे AC, म्हणून AC चा वर्ग बरोबर उरलेल्या बाजू काय AB आणि BC, AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, म्हणून इथे लिहिणार AC चा वर्ग बरोबर AB किती 16, 16 चा वर्ग अधिक BC पण किती 16, 16 चा वर्ग, 16 चा वर्ग 256 अधिक या 16 चा वर्ग पण किती 256, 256 आणि 256 किती 512, म्हणजे AC चा वर्ग 512. जर AC चा वर्ग 512 तर AC बरोबर किती वर्गमुळात 512. ओके. आता ह्या 512 चा वर्गमूळ काय येत नाही, मग आतमध्ये त्याचे अवयव काढायचे. 512 चे अवयव काय, 2 आणि जर भाग लावला 512 तर 2 गुणिले 256 येईल. 2 आणि जर 512 ला भाग लावला
तर 2 गुणिले 256 आणि 256 16चं वर्गमूळ आहे म्हणून सॉरी 16चा वर्ग आहे म्हणून 256चं वर्गमूळ 16 आणि हे वर्गमुळात 2 सेंटीमीटर। एसी म्हणजेच काय कर्ण। ओके एसी म्हणजे आपला कर्ण किती आला 16 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आलं लक्षात। आता दुसरा मुद्दा तिसरा प्रश्न आहे वर्तुळ पाकळीची त्रिज्या 21 सेमी आहे। त्रिज्या म्हणजे r बरोबर किती 21 सेंटीमीटर आणि त्या कंसाची लांबी तिच्या कंसाची लांबी जी दिलेली आहे ते दिले 55 सेंटीमीटर। तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा। फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर। म्हणजे याचं वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे काकडी नाही वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ। आता वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचे दोन सूत्र आहेत। पहिलं सूत्र थीटाचे 360 गुणिले पाय r वर्ग आणि आणखी एक सूत्र इथे थीटा दिला नाही म्हणून थीटा नसलेलं सूत्र r/2 गुणिले कंसाची लांबी बरोबर r/2 म्हणजे त्रिज्या छेद 2 गुणिले कंसाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी। आता आपल्याला r त्रिज्या किती दिलेली बाबा 21 सेमी दिले म्हणून 21 भागिले 2 गुणिले कंसाची लांबी आपल्याला किती दिले 55 दिले। आता त्रिज्या 21 सेमीच आहे का नक्की मी जरा चेक करतो म्हणजे कन्फ्युजन नको। बघा याच्यामध्ये जी त्रिज्या दिलेली आहे बरोबर त्रिज्या 21 सेमी आहे आणि कंसाची लांबी 55 ठीक आहे गुणिले इथं 55। आता काय करायचं 21 आणि 55 या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला कितीने भागायचं त्याला आपण 2 ने भागू शकतो। बघा 21 गुणिले 55 बरोबर 55 गुणिले 21 किंवा काही 55 गुणिले 21 समजा 21 चा पाडा येत नसेल तर इथे होती 55 0 5 2 10 चे 0 हाताला 1 आणि 5 2 10 1 11 5 5 1 1 11 55 11 55 भागिले 2। आता 1155 ला कितीने भागायचं 2 ने 2 पंचे 10 15 2 सत्ते 14 1 वरून 15 परत 2 सत्ते 14 1 घेतला पॉइंट घेतला 0 घेतला 2 पंचे 10 577.5 सेमीचा वर्ग हे झालं वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे सेमीच्या वर्गामध्ये असतं कधी। आता यानंतरचा तिसरा ए हा प्रश्न कृतीवर आधारित असतो। तिसरा ए मधले सगळे प्रश्न कृतीवर आधारित आपल्याला अशा प्रकारच्या कृती पूर्ण करायच्या। आता इथं माप कंस ln किती दिले 10 दिले 110 दिले आणि माप कंस pq जो आहे तो दिलाय 50 दिलाय। तर कोण एलिमेंट काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची। एलिमेंट साठी काय येणार 1/2 गुणिले माप कंस ln हा जो माप कंस ln आहे ना हा ln वजा कुठला असणार आहे माप कंस pq समजलं ln वजा माप कंस आपण लिहिणार pq माप कंस pq। आता त्यानंतर 1/2 गुणिले ln किती आहे 110 आहे pq ऑलरेडी दिलाय 50 दिलाय 110 मधून 50 गेले किती राहिले 60 राहिले म्हणून इथं झालं 60। आता दोनांनी भाग लावला 60 आला 30 आलं बरोबर ना। 4 बॉक्स दिले प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क अर्धा 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 2। तिसऱ्यातला जो आपला ए आहे त्याच्यातला दुसरा प्रश्न काय बघा की 2.2 सेमी त्रिज्येचं ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढायचं। मी प्रश्न थोडासा अर्धवट लिहिलाय बघा 2.2 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढायचं आपल्याला असं ओ केंद्र असलं किती त्रिज्येचं 2.2 सेंटीमीटर ओ केंद्र। त्यानंतर त्यांनी सांगितलं यावरती कुठे पी बिंदू घ्या पी बिंदू घेतला। नंतर त्यांनी सांगितलंय किरण ओपी काढा म्हणजे किरण ओपी काढला आणि त्यांनी सांगितलंय की या पी बिंदूतून याला लंब काढा आणि म्हणजे स्पर्शिका होणार। मग ती स्पर्शिका काढण्यासाठी हा जो बिंदू आहे पी त्याच्यात अंतर घ्यायचं किती कंपास मधलं पी मधून ए इकडे कंस मारायचा तेवढंच अंतर घेऊन इकडे कंस मारायचा। ओके म्हणजे 2 पॉइंट तुम्हाला मिळाले। ते 2 पॉइंट मिळाल्यानंतर हा जो एक रेषाखंड आहे छोटा त्याचा लंब दुभाजक काढा त्याचा एक लंब दुभाजक म्हणजे काय करायचं इथून किती अंतर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं वर एक कंस खाली एक कंस तेवढेच अंतर घेऊन या पॉइंटवर ठेवून वर एक कंस खाली एक कंस घ्या मारायचा आणि दोन्ही पॉइंट चांगल्या प्रकारे जोडायचे। आता माझी स्पर्शिका थोडीशी पाकळी आहे तुमच्याकडे पट्टी असेल चांगली आहे। पुढचा प्रश्न आहे एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आहे। एक पाण्याची टाकी आहे तिची त्रिज्या 2.8 आहे व उंची 3.5 मीटर आहे। तर टाकीत किती लिटर पाणी बसेल त्यासाठी खालील कृती। टाकीची धारकता म्हणजे जितकं लिटर पाणी बसेल
ते काढण्यासाठी त्या टाकीचं घनफळ काढायचं असतं, बरोबर, टाकीचे घनफळ. आता टाकी वृत्ताची त्या आकाराची आहे, सिलेंडरी आकाराची आहे, मग तिचं सूत्र घनफळाचं पाय r वर्ग आहे. पायाची किंमत 22/7, r चा वर्ग, r किती 2.8 आहे, वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, 2.8 गुणिले 2.8, आणि h उंची किती आहे 3.5 आहे, मग इथे घ्या 3.5. आता त्यानंतर आपण काय करू, 7 ने जर इथं भाग लावला, 7 × 7 7 × 28 0.4. आता आपल्याला काय करायचंय, या सगळ्यांचा गुणाकार करायचा, 22 × 88 म्हणजे 8.8 गुणिले 2.8 गुणिले 3.8. या सगळ्यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर आपल्याकडे किती उत्तर येणार, या सगळ्यांचा गुणाकार करून करा बरं. बघा, गुणाकार आपण बाजूला एका वहीमध्ये किंवा जे एक मिनिट 8.8 गुणिले 2.8 8.8 गुणिले 2.8 गुणिले 3.5 बरोबर किती 86.24 बरोबर 86.24 हा गुणाकार येणार मीटरचा घन, या तिघांचा गुणाकार, या सगळ्यांचा गुणाकार. तो गुणाकार म्हणजे ते झालं घनफळ झालं मीटरच्या घनामध्ये. आता मीटरचा घन आहे त्याचा आपल्याला काय करायचंय, लिटर करायचं. मग लिटर करण्यासाठी 1000 ने गुणायचं, कोणाला 86.24 ला 1000 ने गुणायचं. मग 86.24 ला जर आपण 1000 ने जर गुणलं तर 3 शून्य पुढे जातील, म्हणजे 86,240 होतील. 86,240 लिटर ही तिची धारकता. ठीक आहे. यानंतर हा जो तिसऱ्यातला बी आहे त्याच्यामध्ये कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे 3 पैकी, प्रत्येकी 2 मार्काला. पहिला प्रश्न याच्यात दिलाय की बाबा त्रिकोण डीईएफ मध्ये, त्रिकोण डीईएफ मध्ये काय दिलंय, रेषा पीक्यू समांतर बाजू ईएफ. जर अशा प्रकारे पीक्यू समांतर ईएफ असेल तर इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरतो आपण. अशा प्रकारची आकृती आली की समजायचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेयच वापरायचं. मग म्हणून आपण म्हणणार की बाबा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. ओके, मी शॉर्टकट मध्ये लिहितो वेळेची आणि जागेची बचत करण्यासाठी, परीक्षेला पूर्ण वाक्य द्यायचे. आता इथं सूत्र कसं तयार करायचं, या 2 समांतर रेषा त्याच्या समोर डी पॉइंट आहे, डी मधून काय घ्यायचं, डीपी छेद पीई बरोबर डीक्यू छेद क्यूएफ. आता डीपी किती दिलाय, इथं डीपी दिलाय 2.4 भागिले पीई, पीई किती दिले 7.2 बरोबर डीक्यू आपल्याला दिले, डीक्यू जो आहे, पीक्यू कुठून आला रे, पीक्यू नाही दिला रे इथं, एक मिनिट काहीतरी प्रश्न लिहिल्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली. तर इथे आपल्याला दिले पीक्यू बरोबर, पीक्यू नाही तर डीक्यू बरोबर आपल्याला 1 पाहिजे, आलं का लक्षात. हा डीक्यू बरोबर, कारण कदाचित पुस्तकात थोडीशी मिस्टेक असणार आहे. डीक्यू बरोबर 1 असेल तर आपल्याला काय करायचं, क्यूएफ आपल्याला काढायचं. ओके, आता याच्यामध्ये 24 × 1 = 24, 24 × 3 = 72 बरोबर, 24 × 1 = 24, 24 × 3 = 72 बरोबर 1 भागिले क्यूएफ. आता तिरकस गुणाकार करू, 1 गुणिले क्यूएफ क्यूएफ, 1 त्रिक 3 म्हणजे क्यूएफ बरोबर किती आला 3 एकक. अशा प्रकारे आपण लिहू शकतो की क्यूएफ बरोबर 3 एकक. ठीक आहे. प्रश्न तिसऱ्यातला बी मधला दुसरा जो आहे इथं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय याला आपण इथं म्हणतो. ओके, आता याच्यामध्ये आपण लिहू शकतो की आकृतीमध्ये PQ ही स्पर्शिका आहे आणि PR ही छेदिका आहे, म्हणून लिहायचं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार. ठीक आहे. इथं काय सूत्र कसं तयार होणार, जी स्पर्शिका आहे काय PQ तिचा वर्ग करायचा, PQ चा वर्ग PQ² = PR × PS, PR गुणिले PS. आता आपल्याला काय करायचंय, PS च काढायचं. PQ किती 12, 12 चा वर्ग, PR किती 8 गुणिले PS काढायचे, 12 चा वर्ग 144 बरोबर 8 PS. 8 गुणिले इकडे आले भागिले 144 भागिले 8 बरोबर PS. मग PS बरोबर किती, 8 ने 144 ला भाग लावा, 8 × 1 = 8
88 64 म्हणजे 18 8 144 PS बरोबर किती आले 18 एकक किंवा 18 युनिट असं आपण इथे लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे जर सेक थीटा बरोबर 25/7 तर टॅन थीटा काढा. मग सेक आणि टॅन असलेला फॉर्म्युला कुठला बघा. सेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा. आता टॅन ची किंमत काढायची. सेक किती आहे 25/7 म्हणून 25/7 चा वर्ग बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा. 25 चा वर्ग 625 7 चा वर्ग 49 1 अधिक 1 कडे वजा बरोबर टॅन वर्ग थीटा बरोबर. आता इथे तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. 625 गुणिले 1 625 49 गुणिले 1 49 भागिले 49 1 49 बरोबर टॅन वर्ग थीटा. म्हणून आपल्याकडे टॅन वर्ग थीटा काय येणार आहे की 625 मधून 49 गेले आपल्याकडे येतील 576 भागिले 49. आता यांची वर्गमूळ काढू. टॅन थीटा बरोबर 576 चा वर्गमूळ 24 24 चा वर्ग 576 आहे आणि 49 चा वर्गमूळ 7. ओके फक्त हे सूत्र माहिती पाहिजे तरच आपल्याला हे गणित सोडवता येईल. जर सूत्र माहिती नसेल तर आपण नाही सोडू शकत. इथं कंसात द्यायचं वर्गमूळ काढा. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला दुसरा आणि तिसरा आपण या भागामध्ये बघितलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्रश्न चौथा पाचवा आणि सहावा पाहूयात आणि ही प्रश्नपत्रिका जी आहे ती पूर्ण करूयात. ओके.